शिवसेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के देखील आपल्यासोबत जोडले जातात। त्यांची प्रतिक्रिया देखील आपण घेऊयात। नरेशजी, स्वागत आहे। राज ठाकरे आणि फडणवीसांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं वृत्त आहे। या भेटीच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। बघा, ही जी भेट आहे ही भेट कुठल्या कारणास्तव आहे, कशा करता आहे, हे अजून काहीही बाहेर आलेलं नाही आहे भेटी मागचं कारण। हो, आणि राजसाहेब हे कायम सगळ्यांना भेटत असतात। मग देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, सातत्याने या दोघांच्या संपर्कात हे दोन्ही नेते राजसाहेबांच्या संपर्कात असतात। त्यामुळे आजची ही भेट आहे मुळात ज्या काही राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, ज्या काही चर्चा सुरू आहेत आणि ज्या राजसाहेबांना अटी टाकलेल्या आहेत, राजसाहेबांना ज्या अटी टाकलेल्या आहेत, यांना भेटू नका, यांच्याबरोबर चहा घेऊ नका, यांच्याबरोबर पोहे घेऊ नका, आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज जर भेट होत असेल तर ज्यांनी अटी टाकल्या आहेत त्यांचा पहिला फोन घेणं अपेक्षित आहे, किंवा त्यांना या संदर्भात काय वाटतंय आजच्या भेटीबद्दल। आमचा फोन घेण्यापेक्षा सकाळच्या भोंगात जो आहे, जो सकाळी वाचतो, त्यांची तात्काळ आपण फोन घेणं अपेक्षित आहे। आणि प्रेक्षक सुद्धा त्या प्रतीक्षेत आहेत की त्यांचं मत काय आहे याविषयी। अगदीच नरेशजी, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आम्ही करूच। मात्र या भेटीच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया देखील एक महत्त्वाची आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरू आहेत आणि आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, त्यानंतर पुन्हा राज ठाकरे यांनी आता टीकेला धार दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये अशी विधानं केली की जी महायुतीवर थेट टीकास्त्र डागल्यासारखी होती, आणि एक प्रकारे आता देवेंद्र फडणवीसांची भेट म्हणजे राज ठाकरेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न आहे का? कारण आगामी महापालिकेच्या निवडणुका अर्थातच महायुतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यांच्या निवडणुका आहेत। राजसाहेबांनी विधानसभेत सुद्धा आमच्या विरुद्ध राजसाहेब लढले। आमची काही महायुती त्यावेळी आमच्या महायुतीत ते नव्हते। प्रत्येकाचा पक्ष आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, त्या पक्षाचं जे काही मत असेल, त्या पक्षाची जी काही भूमिका असेल ते त्या भूमिकेने वागत असतात, आपला कारभार चालवत असतात। म्हणून त्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी चर्चा करायची नाही, त्यांच्याशी संवाद ठेवायचा नाही असं नसतं राजकारणामध्ये। ते काही उद्धव ठाकरे यांचं राजकारण नाहीये। देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात असतात, सगळ्यांशी बोलत असतात, सगळ्यांचे विचार घेत असतात आणि त्यानुसार राज्यकारभार चालवत असतात। त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही गरज मला वाटत नाही। जे काही असेल ते समोर येईल। अगदी नरेशजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या भेटीच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।